आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। नेत्यांचे वाढदिवस म्हटले की डीजे डॉल्बीचा दणदणाट, शाही थाट तसेच मटणाच्या पार्ट्या आपल्या डोळ्यासमोर येतात। मात्र आमदार महेंद्र थोरवे यांनी या साऱ्या तामझामाला फाटा देत आपला वाढदिवस नेहमीच्या जल्लोषापेक्षा एका आगळ्या वेगळ्या तसेच अधिक भावनिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला। कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, पण स्वतः आमदार मात्र साधेपणाचा आदर्श घालून देत भक्तीच्या मार्गाने पुढे गेले। त्यांच्या या वाढदिवसाची चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात रंगली आहे। कर्जत खालापूरच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख असणारे आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस ना कोणता धांगडधिंगा, ना मोठ्या दिखावाच्या पार्ट्या, ना मोठा जल्लोष, त्याऐवजी त्यांनी प्रति पंढरपूर आळंदी येथील विठ्ठल मूर्तीला जलाभिषेक, वारकरी संप्रदायाच्या रिंगण सोहळ्यात सहभाग आणि नंतर सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांच्या भक्तिरसांनी न्याहाळलेल्या मैफिलीने पार पडला। वाढदिवसादिनी त्यांनी विठ्ठल चरणी नतमस्तक होत आपला वाढदिवस आध्यात्मिक वातावरणात सुरू केला। यावेळी अनेक वारकरी, महिला मंडळे, नागरिक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सायंकाळी वाढदिवसानिमित्त आमदार थोरवे यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी झाली होती। विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, महिला, शेतकरी आणि तरुण वर्गाने त्यांच्याशी भेट घेऊन शुभेच्छांचा वर्षाव केला। या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली संध्याकाळी झालेली सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर हिची संगीत मैफिल। मैथिलीने आपल्या आवाजातील भक्तिगीते, अभंग आणि लोकगीते सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले। तसेच विठू माऊलीच्या भक्तिगीतांनी तिनं उपस्थित श्रोत्यांची मन जिंकली। राजकारण आणि धर्मकारण यांचा समतोल राखत आमदार महेंद्र थोरवे यांनी साजरा केलेला आपला हा वाढदिवस एक चांगला संदेश देणारा ठरलाय।